बेळंकी तालुका मिरज येथील शेतकऱ्यांना मंजूर झालेला ट्रान्सफॉर्मर न बसवल्याने स्थानिक शेतकरी आक्रमक। मिरज तालुक्यातील बेळंकी येथे शेतकऱ्यांना मंजूर झालेला ट्रान्सफॉर्मर न बसवल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तर या ट्रान्सफॉर्मर संदर्भात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। तर पुढील काही दिवसांमध्ये या तक्रारीची दखल न घेतल्यास पुढील भूमिका ठरणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। तर याबाबत अधिक माहिती अशी की बेळंकी येथील खिंड रोडवरील जतकर गायकवाड वस्ती येथे गट नंबर 62/2 या क्षेत्रामध्ये 2016 साली शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ट्रान्सफॉर्मरचे काम सुरू केलं। तर या ट्रान्सफॉर्मरसाठी साहित्यही उतरवले, विद्युत पोल उभा करण्यात आले। मात्र यानंतर परिसरातील एका शेतकऱ्याने विद्युत विभागाकडे तक्रार दाखल केल्याने मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मरचे काम काही कालावधीसाठी रखडले। मात्र यानंतर या शेतकऱ्यांनी काही दिवसातच आपली तक्रार मागे घेतली। मात्र 2016 साली मंजूर झालेला ट्रान्सफॉर्मर पुन्हा या ठिकाणी उभा करण्यात आला नाही। तर जवळपास 29 शेतकऱ्यांना या ट्रान्सफॉर्मरचा फायदा होणार आहे। तर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व खासदार विशालदादा पाटील यांच्यासह संबंधित सर्व विभागाकडे या शेतकऱ्यांनी हेलपाटे मारून देखील याची दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे आता ज्या ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना वीज पुरवठा होतो या ट्रान्सफॉर्मरवरती लोड येत आहे। तर रात्री अपरात्री फ्यूज घालण्यासाठीही संबंधित शेतकऱ्यांना जावं लागतं। तर काही दुर्दैवी घटना घडल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला। त्या गंभीर गोष्टीची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा काही दिवसात पुढील भूमिका स्पष्ट करू असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय। नमस्कार, मी संजय गायकवाड, राहणार खिंड रोड बेळंकी। नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी आम्ही 2016ला इथं ट्रान्सफॉर्मर मंजूर झालता, पण त्यांच्याच अधिकाऱ्याच्या एका शेतकरी इथला शेतकरी आहे, त्या अधिकारी आहे, त्या सांगली विभाग आहे MSCBचा, त्यांच्या तक्रारीमुळे ते काम थांबलं होतं। परत घेऊ काय लिहून घेतला असेल। ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली त्याच वेळी त्या शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतलेली आहे, तरी देखील या महावितरणच्या दुर्लक्षपणामुळे हे काम झालेलं नाही। या ट्रान्सफॉर्मरवर जवळजवळ 29 शेतकरी आहेत, पण जुना ट्रान्सफॉर्मर आहे त्याची परिस्थिती एकदम बिकट आहे। एक दिवसाला 10 ते 12 वेळा फीज घालावं लागते तिथं। 3 फेज लाईट व्यवस्थित चालत नाही, त्यामुळं ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर 2016ला मंजूर झाला होता ह्यो, पण वारंवार प्रत्येक ह्याच्या पाठीमागे लागून आम्ही केले प्रयत्न करून पण हे ट्रान्सफॉर्मर अजून पण काम झालेलं नाही। जुना जो ट्रान्सफॉर्मर आहे तो दिवसातून 4 ते 5 वेळा फीज जाते। महावितरणचे अधिकारी टायमावर येत नसल्यामुळे आम्हाला ती जीव धोक्यात घालून ती फीज घालावी लागते स्वतः। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे हिरकणी न्यूजचे सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगनूरहून। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।